आपल्या राजांचा इतिहास जगासमोर पुन्हा यावा, ह्यासाठी नवीन चित्रफितीनुसार नवीन माध्यमांच्या दिशेने उचलले पहिले पाऊल. आशा करतो महाराजांचा इतिहास सर्व धनगर बांधवांना समजेल. धनगर समाजाचे पहिले शूरवीर, धाडसी राजे आणि संस्थापक श्रीमंत राजे. श्रीमंत मल्हारराव होळकर. मल्हारराव राजांचा जन्म 16 मार्च 1693 मध्ये महाराष्ट्रातील होळ ह्या गावी झाला. राजांच्या वडिलांचे नाव खांडोजी होळकर. राजांचे बालपण तालोदा, जिल्हा नंदुरबार, खानदेश. त्यांचे मामा भोजीराजराव बारगळ यांच्या तालमीत ते मोठे झाले. (1715) खानदेश या ठिकाणी कदम बांदे यांच्या नेतृत्वाखाली ते सेनेत काम करू लागले. राजांनी 1719 मध्ये बाळाजी विश्वनाथ आयोजित दिल्लीच्या अभियानामध्ये भाग घेतला. बलपूरच्या लढाईमध्ये निजामाच्या विरुद्ध त्यांनी लढाई जिंकली. पेशव्यांच्या कालखंडात राजे एक साधारण सैनिक होते. पण नंतर त्यांचे कौशल्य, कर्तबगारी, साहस, निर्भीडता यांच्या जोरावर ते मोठे सुभेदार झाले. मोठमोठे शत्रू त्यांच्या नावाने थरथर घाबरत असे. रणांगणात फक्त मल्हारराव नाव घेतलं की शत्रू थरथर कापत असे. (1723 व 24) मध्ये पेशवायांच्या अभियानात भाग घेतल्यानंतर एक राजनैतिक भूमिका सांभाळली. होळकर राजे 1725 मध्ये फक्त 500 सैनिकांचे नेतृत्व करत, तरी पण ते लढवई युद्ध जिंकत असे. 1728 पालखेल लढाई ते जिंकले. दरम्यान त्यांनी मुघल सैनिकांचा धुव्वा उडवला.
ह्या सर्व कारणांमुळे ते भारतात एक मोठे लढवय्ये राजे म्हणून उदयास आले. (1732) पेशव्यांनी त्यांना पश्चिमी मालवा भेट म्हणून दिला. मुघलांशी युद्ध. मराठा साम्राज्याचे एक मोठे सुभेदार होते. 1737 व 38 मध्ये त्यांनी निजाम यांना युद्धातून हरवून बाहेर केले. 1739 मध्ये पोर्तुगाललाही हरवले. 1748 मालवामधील मल्हारराव होळकर यांची स्थिती सदृढ आणि सुरक्षित झाली. मध्य भारतामध्ये राजे एक किंगमेकर म्हणून उदयास आले. फतघाग आणि फरुखाबाद च्या लढाईत त्यांनी रोहिल्ला आणि बगाश यांना हरवले. राजांनी इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी सत्ता स्थापन केली. इंदोर ह्या ठिकाणी राजांनी भव्य असा राजवाडा आणि असे अनेक किल्ले बांधले. ते पुढील प्रमाणे. राजांनी बांधलेली वास्तू यांची शिल्पकृती ही वाखाणण्याजोगी आहे. नक्षीकाम हे सुंदर आणि दिखावे एकदम सुंदर आहे. राजांनी बांधलेले ते किल्ले आजही त्या स्थितीत आजही उभे आहेत. भारतामध्ये उत्तर भारतात राजांनी एक महान क्रांतिकारी म्हणून उदयास आले. त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन केले व धनगर समाजाचे पहिले राजे म्हणून उदयास आले. राजांनी बांधलेला महेश्वर किल्ला आजही जशास तशा स्थितीत आहे. राजांचा शेवटचा निरोप 2 मे 1766 आलमपूर मध्य प्रदेश. राजाचे निधन झाले. मल्हारराव होळकर
त्यांची समाधी आलमपूर, जिल्हा भिंड, मध्य प्रदेशमध्ये आहे. अशा या आपल्या धनगर राजाला मानाचा मुजरा. खरे धनगर राज्य संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर.